हा एक पौत्य पर्व. हे पौत्य पर्वाबद्दल बऱ्याच लोकांचा प्रश्न होता, पण अति महत्त्वाचा याच्यावर थोडंसं की पौत्याबद्दल काय खूप बघा, आपल्या धर्मामध्ये पवित्र पर्व हा एक मोठा सण म्हणून आता साजरा होतो आहे. परंतु पवित्र पर्व हा आपला सण नाही, आपला विधी नाही. आणि याच्या लीळा आपण जर प्रमाणात घेतल्या तर त्या लक्षात येतील. हा कर्मराटीचा सण आहे ब्राह्मणांचा. दादोसांनी स्वतःचं पवित्र केलं, दादोसांनी बाईसांचं पवित्र केलं, आणि आचार्यांनी देवाचं करायला लागले तर दादोसांनी स्वतःचं केलं. अशा तीनच लीळा आहेत. ज्यावेळेस ही गोष्ट झाली, या साऱ्या लीळा झाल्या, त्यावेळेस आचार्यांना बोध नव्हता. बोधाच्या अगोदरचा हा सारा प्रकार आहे. आणि त्याचं प्रमाण घेऊन आज पवित्र पर्व खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. तुम्ही बी केलं असेल. आणि पवित्र पर्वाला किती पवित्रे यांना बनवावं लागत असतील? 100, 200, 500 तरी बनवावं लागत असतील, आहे की नाही? तुम्ही स्थानावरही करता आणि साधू संतांच्या ठिकाणी करता. वर्षभर नाही गेलं तरी गुरुला एक वेळा पवित्र जाऊन करायलाच पाहिजे. नंतरच्या काळात आचार्यांना बोध झाला. आचार्यांनी स्वतःचंही पवित्र करून घेतलं नाही आणि देवाचंही पवित्र केलं नाही. जर केलं असतं तर 8 दीपावल्या झाल्या, तसे देवाचे बी 8 पवित्र झाले असते. किंवा स्मृतिस्थळामध्ये आचार्यांचे 1000 शिष्य होते. किती? आणि ते शिष्य बी असे काही आयरेगैरे नव्हते, 100 बडकर 1 होते. अत्यंत ज्ञानी, पात्र, आचारवंत, देह क्षपणारे. त्यांनी सर्व साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि आचार्यांना देवाने आचार्य केलं होतं. माईम भट्टांनी, महादाईसांनी, केशवासांनी, जे बी नंतरचे जे सद्भक्त आहेत, त्यांनी आचार्यांचं पवित्र करायला पाहिजे होतं. जे आपले मूळ पुरुष आहेत त्यांनी पवित्र करून घेतलं नाही आणि ती परंपरा आली नाही. परंतु या मधल्या काळामध्ये 5-10 वर्षापासून या पवित्रेचं खूप मोठं फॅड निर्माण झालं आणि तो मुख्य सण आहे म्हणून तुमच्या डोक्यात घातलं. तर पवित्र आपला सण नाही, आपला धर्म नाही, त्याच्या भानगडीत पडू नये. फक्त त्यातून खूप मोठा पैशाचा व्यवहार होतो म्हणून पवित्र्याचा खूप मोठं प्रमाणात पत्रिका छापून पवित्रेचे कार्यक्रम केले जातात. जिथं स्थान असतं त्या स्थानाच्या ठिकाणी 5-5, 10-10 फूट आसन केलं जातं. तिथं साधूंना बसून पवित्र केलं जातं. रात्रभर बाबा पवित्र स्वीकारतात. बरं, ज्यांची योग्यता नाही आहे, ज्यांची पात्रता नाही आहे, आचार काय माहिती कशाबरोबर खाता हे माहीत नाही, ते बी पवित्र करून घेतात. ठीक आहे, एखादे जे खूप ज्ञानी पात्र आहे, वयोवृद्ध आहे, त्यांच्याकडं आचार आहे, त्यांनी धर्माला खूप काही योगदान दिलेलं आहे, त्या अनुषंगाने एक भाव म्हणून, गुरुपूजन म्हणून आपण आजपर्यंत करत आलो, ते केलं तर हरकत नाही. परंतु आज इतकं मोठ्या प्रमाणात त्याचा उहापोह होतो आहे तर ते चुकीचं आहे. तो बरेचसे देवाच्या सन्निधानात ब्राह्मण भक्त होते. ते ब्राह्मणांनी बोध झाला, परमेश्वराची प्राप्ती करायला लागले. परंतु सिस्टम मात्र तिकडूनचीच आणली. बरीचशी सिस्टम आपल्याला तिकडचीच आहे. ती नाकारणं म्हणजे परमेश्वराचा धर्म स्वीकारणं, परमेश्वराला भक्ती करणं, अनन्यभावी शरण जाणं, हे लक्षात घ्या. कोणाला काही शंका याच्याविषयी? हे बघा, देवाने तर सांगितलं पत्रम पुष्पम फलम तोयम. पान, फूल, फळ जरी दिलं तरी खूप झालं. देवालाही करायची आवश्यकता नाही. परंतु तुमची मानसिकता आहे कसं करू नये, कसं करू नये. केलं तर काही फरक नाही पडत. आता ते नारळ, त्याला ते बांधणं, ते दोरा तुम्ही घरीच करताय, त्या निमित्ताने फूल म्हणूनच आहे. पण तेच केलं पाहिजे, तेच करायला पाहिजे असं काही नाही. दररोज तुम्ही फुलंच वाहतात ना. परत तुम्ही कुठेही गेले तर विडा व्हायलाच पाहिजे असं काही नाही. तू सामूहिक स्थान करायला गेलं तर एकच विडा व्हा. फुलं घेऊन जा, 10-20 रुपयाचे सुट्टे, स्थानावरती फुलं व्हा. ती एक सवय लावा. परंतु त्या सवयीतून तुम्ही बाहेरच पडत नाही. मी इकडं बघितलं, प्रत्येकाच्या घरी गेलं का बाबा विडा. आता सुद्धा नाही का, दररोज येतात तर तुम्ही माझ्याकडून विडा वाहून घेतात. जर अहेतुक आहे, निरपेक्ष आहे, आवडीपूर्वक आहे तर त्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही. दृष्टपर मागणीला विडा लागतो. अदृष्टपर जर असेल तर विड्याची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणून आजचा जो सत्संग आहे त्यातले जे मी सिद्धांत सांगितले पक्के लक्षात ठेवा.
सामुग्री देवाला कशाची अपेक्षित आहे, कोणत्या उद्देशाने आपण भक्ती केली पाहिजे, ते जर करत असाल तर तुम्हाला कोणत्याही सामुग्रीची गरज नाही. वेच हीच सामुग्री, आवड हीच तुमची सामुग्री आहे, हे लक्षात घ्या. दंडवत प्रणाम.